हॅलो हाय नमस्कार, मी पुष्पा पुन्हा एकदा स्वागत करते पुष्पा किचनमध्ये। आज आपण बनवत आहोत कांदापातीपासून वड्या, जसे की आळूवडी, कोथिंबीर वडी। त्या पद्धतीनेच आपण कांद्याच्या पातीपासून वड्या बनवणार आहोत आणि यामध्ये आपण ज्वारीचं पीठ टाकणार आहोत, त्यामुळे खूप पौष्टिक असे वड्या होणार आहेत। तर चला साहित्य बघणार आहोत। इथे मी अर्धी जोडीपेक्षा कांद्याची पात घेतलेली आहे। त्यानंतर आपण बघणार आहोत, मी इथे 1 वाटी पातळ पोहे घेतलेले आहेत। तांदळाचं पीठ तुम्ही घेऊ शकता आणि कुरकुरीत होण्यासाठी मी घेतलेले आहे। आणि त्यानंतर मी इथं 1 वाटी ज्वारीचं पीठ, त्यानंतर अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी मी इथं बेसन पीठ, अर्धा चमचा इथं मी जिरं घेतलेलं आहे, अर्धा चमचा मी ओवा, त्यानंतर आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। चला आता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर आपण इथं व्यवस्थित कांद्याची पात धुणार आहोत आणि थोडी माती लागलेली होती, त्यामुळे मी इथं 1-2 पाण्याने व्यवस्थित धुणार आहे। छानपैकी धुवून घेणार आहोत। त्यानंतर मी कपड्यावर निथरत ठेवलेली होती। आता सर्व भाज्या आपण कापून घेऊया। आणि खरं सांगते, ज्वारीच्या पिठात खूप छान लागते, कारण ज्वारी ही मुळातच अशी गोड असते आणि पौष्टिक तर माहितीच आहे आपल्याला। त्यामुळे एकदा तुम्ही अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा ज्वारीच्या पिठात। आणि भाजी कापून झाली की परातीमध्ये आपण ठेवणार आहोत, म्हणजे मोठंच व्यवस्थित भांडं घ्यायचं ठेवण्यासाठी। आपल्याला सर्व साहित्य मिक्स करण्यासाठी भांडं हे व्यवस्थित मोठंच घ्यायचं। त्यानंतर मी इथं पोहे हे बारीक करून घेतले, त्यानंतर आलं, लसूण आणि त्यामध्ये जिरा आपण बारीक करणार आहोत मिक्सरमध्ये। आता दळलेलं साहित्य आपण भाजीवर काढून घेऊया। त्यानंतर मी इथं ओवा हे हातावर असं चोळून घेणार आहे। आता आवडीनुसार किंवा गरजेनुसार आपण इथं मसाले टाकून घेऊया। हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि मी इथं चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे। आणि आपण पीठ वगैरे टाकण्या अगोदर असं हाताने व्यवस्थित भाजी ही व्यवस्थित अशी मिक्स करायची आहे आणि आपोआप त्यालाच पाणी सुटतं भाजीला। त्यानंतर बाकी साहित्य आपण टाकून घेऊया भाजीवर। मी इथं टाकलेले आहे रवा, त्यानंतर बेसन आणि आपण जे पोहे दळलेले होते ते देखील टाकून घेऊया। आणि ज्वारीचं पीठ इथं टाकून घेणार आहे। अगोदर 1च वाटी मी इथं टाकून घेणार आहे आणि जशी लागेल तशी आपण पुढे टाकणारच आहोत। तर अगोदर आपण पाणी टाकण्या अगोदर व्यवस्थित मळून घ्यायचं, भाजीला पाणी सुटतं तोपर्यंत। आणि जसे निब्बर किंवा असं रट होत गेलं की पीठ, नंतर आपण थोडं हातावर पाणी घेऊन मळायचं। आणि मला अर्धी वाटी परत ज्वारीचं पीठ लागलं, थोडं हाताला तेल लावून मळून घेऊया। आता एका साईडला गॅसवर मी इथं कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये पाणी ठेवून घेऊया आणि चाळणी ठेवून आपण थोडं तेल लावून घेऊया। आता मी असे 2-3 गोळे करून घेणार आहे या पिठाचे। त्यातील आता 1 गोळा घेणार आहोत। थोडा अगोदर असं हाताला तेल लावून घेऊया आणि छान असं हातावर फिरवून त्यानंतर परातीत असं पसरवून व्यवस्थित त्याला असा थोडा शेप देणार आहोत। आणि आता आपण सर्व चाळणीवर ठेवून घेऊया। तशाच पद्धतीने सर्व बाकीचे करून घेऊया आणि इथं वाफवण्यासाठी ठेवून घेऊया। मला तरी 15 मिनिट लागले वाफवण्यासाठी एका साईडने। आणि आपण आता वाफवण्यासाठी ठेवून घेऊया। वरून मी झाकण ठेवणार आहे। तुमच्याकडे स्टीमर असेल त्यामध्ये तुम्ही वाफवू शकता। आणि गॅसची फ्लेम ही लो टू मिडियमच ठेवणार आहोत। आणि 15 मिनिटानंतर इथे बघू शकता छान अशी वाफ भरलेली आहे। आणि चेक करून अशी पुन्हा दुसऱ्या बाजूने फिरवून घेणार आहे, म्हणजे दोन्ही बाजूने व्यवस्थित लवकर आणि छान वाफवले जातील म्हणून अशी दोन्ही बाजूने व्यवस्थित फिरवून घेऊया। त्यानंतर परत थोडा वेळ मी वाफवण्यासाठी ठेवलेले आहेत। त्यानंतर बघू शकता आपले कांदापातीचे वडे शिजलेले आहेत। आता आपण थंड होण्यासाठी खाली ठेवून घेऊया चाळणी आणि व्यवस्थित थंड झाले की कापले देखील छान जातात। आणि एका बाजूला मी इथे पॅन ठेवलेले आहे गॅसवरती आणि त्यामध्ये आपण आता तेल टाकून घेऊया। आणि त्यानंतर आता थंड झालेले 1-1 वडे मी असे रोल करून कापून घेणार आहे। आणि जाड बारीक ही तुम्ही ठेवू शकता, पातळ ठेवले तर छानच कुरकुरीत अजून होता। मी असे मीडियम थोडे ठेवलेले आहेत। आता निम्मे पिठाचे आपण असे रोल कापणार आहोत आणि निम्म्याची पुढे रेसिपी बघणार आहोत।
आणि तुम्ही जास्त तेल देखील टाकून कढईमध्ये तळून घेऊ शकता, पण मी इथे शॅलो फ्राय करणार आहे आणि राहिलेले जेवढे बसतील तेवढे मी यामध्ये टाकून घेणार आहे. आणि एका साईडने व्यवस्थित असे खरपूस झाले की दुसऱ्या साईडने देखील आपण तशाच पद्धतीने शॅलो फ्राय करणार आहे. आणि उलटपालट करून व्यवस्थित असं छान झालेले आहेत. आता आपण झाऱ्यामध्ये काढून घेऊया निथरवण्यासाठी. व्यवस्थित तेल निथरलं की पुन्हा दुसरी बॅचेस आपण टाकून घेऊया. आणि अशाच पद्धतीने बाकीचे राहिलेले आपण व्यवस्थित शॅलो फ्राय करणार आहेत. तर आपली ही पहिली रेसिपी ही तयार आहे. चला दुसरी रेसिपी आपण बघणार आहोत. जे राहिलेली होती ते देखील आपण असे लहान मोठे असे तुकडे करून घेतले. आता थोडं तेल मी ठेवलेले आहे, बाकीचं तेल काढून अगदी कमी तेलामध्ये आपल्याला पॅनमध्ये परतवून घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्ही जिरं, लसूण किंवा अजून फोडणीला कढीपत्ता वगैरे टाकू शकता आणि व्यवस्थित मिक्स करणार आहोत. आमच्याकडे ह्या रेसिपीला कांद्याचे पातोडे म्हणतात. तुमच्या भागामध्ये काय म्हणतात नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आणि जी रोलमध्ये आपण शॅलो फ्राय केली त्यापेक्षा ही खूप छान अशी रेसिपी लागते किंवा हे पातोडे लागतात. तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने ट्राय करून बघा. आणि तुम्हाला एका दिवशी जर तळायचे नसेल तर तुम्ही बाकीचं पीठ हे दुसऱ्या दिवशी देखील ठेवू शकता, काही खराब वगैरे होत नाही. आणि सकाळच्या घाईगडबडीत आपण टिफिनसाठी भाजीसोबत हे पातोडे किंवा आपण जे शॅलो फ्राय केलेले वडे आहेत ते देखील देऊ शकतो. छान असं लागतात. आणि माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट देखील करायला विसरू नका. आणि तुम्ही नक्कीच एकदा अशा पद्धतीने ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असाच सपोर्ट कायम असू द्या आणि तुमचा एक सपोर्ट हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. धन्यवाद.